आज आठवा, बाळासाहेब असताना किती मोठे नेते सगळे बसायचे सोबत, ते वैभव आठवा. आता काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे, याला जबाबदार कोण? आणि म्हणून आता मला तर वाटतं या सर्व निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर मला वाटत नाही की त्यांची सावली देखील त्यांच्या सोबत राहील की नाही. शिवसैनिक तर सोडा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता मुंबई महापालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचं नाव घेणार. मराठी माणसाला हद्दपार कोणी केलं? कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला? याला जबाबदार कोण? कधी आत्मपरीक्षण केलं? मी सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या, कोणी माईकाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आणि म्हणून मुंबई महाराष्ट्राची, मुंबई मराठी माणसाची, कोणीही आणि मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाचीच राहणार. आणि आता निवडणुकीसाठी तुम्हाला हे प्रेम उतू आलंय. तुमची आता जी काय रेकॉर्ड आहे ती घिसीपिटी झालेली आहे, ती आता कोणी ऐकणार नाही, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणारही नाही. आणि म्हणून मुंबईतला मुंबईकर जो बाहेर गेलाय, त्या मुंबईकराला पुन्हा इकडे आणण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपण एसआरएचे रखडलेले प्रकल्प, माडाचे रखडलेले प्रकल्प आपण सुरू करतोय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आपण पुढे नेतोय एसआरए आणि MMRDA ला घेऊन. याच एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 160 कोटी रुपयाचा भाड्याचे चेक त्या रमाबाई आंबेडकर नगरच्या रहिवाशांना दिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले, अश्रू पाहिले. त्यांना वाटलं आम्हाला घरही नाही, भाडंही नाही, काही नाही. पण तो प्रकल्प पुढे जातोय, पुढे जातोय. आणि म्हणून मुंबईमध्ये रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेतला. प्रधानमंत्री मोदीजीने सांगितलं, मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी केली. 9 तारखेला ग्लोबल फिनटेक चा मोठा कार्यक्रम देखील होणार आहे. मुंबई या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र आपला GDP मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र विकासामध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र आपला स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे. महाराष्ट्र हा इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. आणि म्हणून युवकांना देखील पुढच्या 5 वर्षात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 50 लाख रोजगार, या ठिकाणी हे शासनाचं धोरण आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की UPA सरकार हे 10 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला त्यांनी. 2014च्या पूर्वी बघा, 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, हमका घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, सगळे घोटाळे होते. 2014 नंतर बघा, प्रधानमंत्री मोदीजींनी सत्ता हाती घेतल्यानंतर सगळे घोटाळेबाज जेलमध्ये गेले, तुरुंगात गेले. आणि देश पुढे चाललाय. देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय. 11व्या नंबरवरून 4थ्या नंबरला आलाय, 3ऱ्या नंबरवर येतोय. आणि एकही भ्रष्टाचाराचा आरोप प्रधानमंत्री मोदीजींवर करण्याची हिम्मत केली नाही. मी अभिमानाने सांगतो, बेदाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो.